नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। अवैधरित्या घरगुती गॅसचा साठा करून ते वाहनात भरून मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा। आनंद खरे। वसमत शहरातील एका प्रशासकीय कार्यालयाजवळ खुलेआम 3 चाकी व 4 चाकी वाहनात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस इंधन म्हणून अवैधरित्या भरला जात आहे। गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून हे अत्यंत धोकादायक आहे। तसेच काही अंतरावर मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा केला जात आहे। घरगुती गॅसचे ऑनलाईन नंबर लावून ग्राहकांना वेळेत गॅस मिळत नाहीत, परंतु या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर कुठून व कोण उपलब्ध करून देतात हे मात्र कळायला मार्ग नाही। काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे घरगुती गॅस वाहनात भरताना स्फोट झाला होता, परंतु त्यावेळी मोठा अनर्थ टळला। सदरील गॅस हा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात भरला जात असल्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सदरील प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून घरगुती गॅसचा अवैधरित्या साठा करून खाजगी वाहनात भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी वसमत शहर स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्याकडे करण्यात आली। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।